कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील विविध कामांची आणि प्रकल्पांची पाहणी केली। गोकुळ हॉटेल जवळच मल्टीलेव्हल कार पार्किंग, व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, केशवराव भोसले नाट्यगृह, सरस्वती टॉकीज पार्किंग, रंकाळा तलाव तसंच राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळाला भेट देऊन आयुक्तांनी कामाचा आढावा घेतला। सर्व प्रकल्प गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावेत अशा सूचना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही डॉक्टर भारुड यांनी दिले। राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीतून कोल्हापूर शहरात विविध विकास कामं सुरू आहेत। महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली। गोकुळ हॉटेल परिसरातील मल्टीलेव्हल पार्किंग लवकरात लवकर सुरू व्हावं आणि ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना त्यांनी केली। व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा परिसरात महापालिकेच्या जागेची हद्द निश्चित करून तिथलं अतिक्रमण हटवावं असे निर्देश डॉक्टर भारुड यांनी दिले। शहरातील अन्य अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करावी असंही डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। इस्टेट विभागात भाडं आणि मालकी कराराची पडताळणी करून रिकाम्या गाळ्यांवर मालकी फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या। तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापन खर्चाचा आढावा घेऊन धोरण निश्चित करावं। सरस्वती टॉकीज जवळच्या पार्किंग इमारतीत अधिकृत केबिन धारकांचं स्थलांतर करावं। उर्वरित गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी दर निश्चित करावा असंही त्यांनी नमूद केलं। आयुक्त भारुड यांनी रंकाळा तलाव परिसरातील मासेमारीच्या निविदा आणि बोटिंगमधून मिळणारा महसूल याबाबतही माहिती घेतली। शहरातील महापालिकेची सर्व कामं गतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं व्हावीत असे निर्देश डॉक्टर भारुड यांनी दिले।